जेन्ना उबो रावलो हांव तुमकां सगळें सांगपा वचना, त्या सगळ्या सांगिताले एक दीस लागतलो, थोडक्या भितरच घेता हे सगळें करत. धारगळ म्हणटा तें उदक पावना, लायट पावना, रस्ते पावना, रस्ते नसल्या कारणान एज्युकेशन जावना भुरग्यांचें. ह्या परिस्थितीत गेली 35 वर्सां धारगळ लोक रावतात. तेच्या भितर 99 म्हाका हाडलो. सिर्फ उलयचो तेणें, बाबू आपल्याक हें जाय, बाबू हो रस्तो करपाक जाय, बाबू आपल्याक उदक येवपाक जाय, बाबू घरान आपल्या लायट येवपाक जाय, बाबू फुटपाथ जाय. जे आयकपा खातीर आनी आयकून करून दिवप ही हांवें ताकद दवरली. हांवें गव्हर्मेंटा भितर वचून पावर घेतलो आनी काम करपाची सुरवात केली. काम फाल्यां न्ही, आज न्ही, आतां करप ह्या दृश्टीन हांवें काम केलें. सगळी कडेन विकास पावयलो. सगळी कडेन ज्यो सोयी जाय गरिबांक आनी सोयी जाय जे घरा भितर त्यो आमी पावयल्यो. नोकरी केन्ना ती सांग, नोकरी खातीर तूं कितें करता तें सांग, हो विशय. काम आमी सगळी केली. व्हडले व्हडले ब्रिज हाडले, वॉटर प्लांट हाडलो, सगळी कडेन उदक पावयलें, हांगा एक पायपलायन घालून उदक पावयलें. सगळी कामां केली आमी. आज फ्लायओव्हर ब्रिज हाडलो, 2 ब्रिज जाले. एक पिनवस ब्रिज जालो, एक थर्मास ब्रिज जालो. एक्वायर करून रस्ते जाले. बाबू तुवें सगळें केलें. नोकरी केन्ना दिता ती सांग. आमच्या घरात बेकारी आहा आनी म्हाजो मतदारसंघ म्हणटा रिमोट एरिया. हांगा कोणी कामाक लागल्यारूच आपलें पोट भरूंक शकता. ही परिस्थिती. तेन्ना इंडस्ट्री हाड म्हणटाले म्हाका, 2 तरी भुरगीं कामाक लागून दी. हाडटलो खंयच्यान? जेन्ना म्हाज्या घरानच हांव उदक दिवंक शकना, लायट दिवंक शकना, रस्तो हाडूंक शकना, इंडस्ट्री खंयची घालतलो? जेन्ना हें सगळें पावयल्या उपरांत हांवें म्हटलें आतां हाडपाक जाय. तेन्ना आमी एअरपोर्ट हाडलो. तो दिवना. ह्या खंयच्या पक्षांनी, ह्या पार्टीने आमकां मदत करूना. ह्या मतदारसंघाचो आवाज, ह्या मतदारसंघाचे काम करपाचे जो प्रयत्न, त्याच्या वयल्यान हो एअरपोर्ट जेन्ना हाडटाना प्रमोद महाजन जो बीजेपीचो आसलेलो ताणें सांगलें, बाबू काय इतके जवळ जवळ 2 एअरपोर्ट येऊ शकतात काय? हे म्हाका सांगपी तो. हांवें म्हणलें ना, एअरपोर्ट जाय. आमी जेन्ना विकास करता म्हाका सकाळी फुडें एकच आवाज येता, बाबू आमकां नोकरी केन्ना मेळटली ती सांग. नोकरी हांवें भरपूर दिल्यो मतदारसंघात. 1000 नोकरी दिली हांवें. सगळे पोस्ट दिले. सेक्रेटरी पोस्ट दिले, इंजिनियर पोस्ट दिले, एलडीसी दिले, तलाठी दिले, ग्रामसेवक दिले, नर्सी दिल्यो, पुलीस दिले कितलेशे. पण सकाळी फुडें येता ती महिला म्हणटा म्हाका, जाणटेलो म्हणटा म्हाका, बाबू तुवें नोकरी दिल्यो, तेका दिली, म्हाका दिली. हो प्रश्न. म्हटले हांगा कसोय करून प्रोजेक्ट येवपाक जाय ह्या मतदारसंघात. आनी तो एअरपोर्ट हाडलो. ह्या एअरपोर्टाचेर आमकां कितें फायदो जालो? आमचे लोक खुश जाले. हाडून आमकां कांयच फायदो जावना. काही लोक कामाक लागले, ते स्वीपर बिपर तसले धरून सकयल लेवलाचे काम. तेन्ना एअरपोर्ट जातानाच म्हाज्या कडेन आवाज जालो. तेन्ना सेक्युरिटी म्हणटी हांवें घातल्या सगळी फुल एअरपोर्टात. आमी कामाक लायले. तेज्या नंतर म्हाज्या हातान उरूना. ह्या लोकांनी, ह्या मतदारसंघाच्या आमच्या जे हांव काम करता आनी मतदार पेडण्या खातीर आवाज उठयतलो म्हणून ह्या लोकांनी म्हाका मडगांव धाडलो. हांव एअरपोर्ट हाडल्या उपरांत हांव लोकांक आव्हान करतालो, बाबा हे आमी झाड आमी लायला, हेजे आंबे जाल्यार आमकां मेळपाक जाय. आमकां मेळ्ळे? आमकां मेळूना. आज एअरपोर्टाचेर टॅक्सीवाले आरड मारतात आमकां पार्किंग ना म्हणून. 1 करोड जागा आमी थंय एक्वायर केली एअरपोर्टात. आज ह्या मतदारसंघान हांवें कितें कमी केला आनी कितें करिनासतना दवरला तूं म्हाका सांगात. एक शब्द उलयना विधानसभेत. एक शब्द आमचे. आणि वयल्यान तो सन्मान आयलो हांगा. दोगांनी महिला मंडळ
घेऊन थंय गेले, मोर्चा हाडलो थंय दारगड, बायलांक घेऊन गेले, हे सनबर्न बंद, महिलांक घेऊन थंय आवाज केलो, सनबर्न बंद जालो, जाऊना सनबर्न जालोच. हे आपले पैसे घेऊन हे मेकळे, तो कोरगांवकर आणि तो आल्लेकर बी, बाबू ते करपा येऊना. बाबून प्रामाणिकपणान हांगा काम केला. जो मतदारसंघ आवाज करता त्याचा आवाजाचा आवाज कोण उठयतलो? या विधानसभेत त्यांनी केन्ना आवाज केलो ना. हे दुःख दिसता, कारण हे आम्ही हाडला, मतदारसंघ मुखार कोणी हाडलो, खंयच्या पार्टीन हाडूना, खंयच्या गव्हर्नमेंटान हाडूना, हाडला आम्ही आमच्या लोकांनी. माझे लोक जो हा त्याच्या हेजेर हांवें आज इतले गव्हर्नमेंट केले, 4 फाटी 4 पार्टी केल्यो आणि 4 फाटी हांव मंत्री जालो. हे तुम्ही केलं, या लोकांनी न्ही. कसो त्यांच्याकडे तकली हालोवपाक तयार ना. आम्ही गव्हर्नमेंट केला, रातच्या 12 हे बीजेपी गव्हर्नमेंट केले, पण आमच्या लोकांचो कितें फायदो जालो? अरे कित्या खातीर केलें? हांव हर एक गव्हर्नमेंटा भितर पार्टीचो गव्हर्नमेंट आहा तेणे जबरदस्ती काम केलें. काँग्रेस जालो मंत्री, थर्मास ब्रिज केलो, बीजेपी जालो मंत्री, पी नुवाझरी ब्रिज केलो. हांवें जे खातीर मेळटा ते हांवें केलां, आनी जो मतदारसंघ उलयता ते काम केलां. म्हाका याद आहा, तुम्ही राजन आल्लेकराक कित्याक उडयलो? बीजेपीचो आसलो तो, कांय करूना म्हणून. परत म्हाका कित्याक हाडलो 8,000 मतांनी? हांवें काम केलां म्हणून. हे तुम्ही दाखवून दिले हा. आणि बाबू जो पेडणेकार खंयच्याय मनशाचो आवाज, तो आवाज पुढे घेऊन वचपी आणि काम करून दाखवतो. म्हणून आता तुळशीदासान सांगले आम्ही, फोन केल्या परत बाबू उडयत म्हणून. अरे हांव तुमच्या खातीर काम केल्लो, हांव खंय फेला, हांव खंय कमी पडला. आज हे माझी पुस्तक, ही महिला मंडळ हांव स्थापन करपी फुल तालुक्या भितर. महिलांक मुखार कोणे हाडली, फुगडी स्पर्धा कोणे दवरली, भजनी स्पर्धा कोणे दवरली, टिचरी कोणे दवरल्यो, महिलांक कोर्सीस कोणे केले. आज कोरगांवकर भोंवता, तो आल्लेकार भोंवता, आणि घेऊन तुम्ही काम कितें केलां तें सांगा. एकटो मनीस उलोवपाक तयार ना. या 4.5 वर्सां कांयच काम करूं ना या आल्लेकरान. खंयचें काम केला, खंयचो प्रोजेक्ट केला, सांग उबो रावन. या मतदारसंघात हांवें म्हणटा तशें 1,000 नोकऱ्यो दिल्यो. नोकऱ्यो म्हाज्यो फुकट. कोणे सांगचें बाबू आसगांवकारान कोणा कडेन 5 पयशे घेतले ना. हें काम म्हाजें. आनी आज हांव परतो उबो रावपा आयला. कित्याक? या मतदारसंघात परत हांव उबो कित्याक रावपा आयलो? ह्या मतदारसंघात गेली 4.5 वर्सां काम कांय दिवना. म्हाका काडलो आनी थंय मडगांव घातलो, आनी बीजेपी आनी तो आल्लेकार म्हाज्या मारता. कितली आनी कितले पर्यंत सहन करपाचें? हांवें म्हणलें ना, आतां हांव रावतलोच. आनी हांव आयलो तुमच्या आदाराचेर, तुमच्या सपोर्टाचेर. गेली 4.5 वर्सां या आल्लेकारान कितें केलें तें सांगात. कितें काम केलां? कांय ना, कांयच ना. आणि त्याने काम केला ते 4.5 वर्षाचे. हांव लायता तुमकां नंबर तेजे. 4.5 वर्सां कितें केलें त्याने? 4.5 वर्सां सिर्फ धमकी दिवप आनी हें गव्हर्नमेंट चलोवप. धमकी कसल्यो? काम कर. एका भुरग्याक म्हणटा त्या मिटिंगेक गेलो, तुजेर एक्शन. हांगा कोण मिटिंगेक गव्हर्नमेंट आयलो ताका ट्रान्सफर. ताणी काम केलें. खंयची कोणी ताका समज केले जाल्यार तेजी लायसनां रद्द. हें काम. अरे काम कितें केलां तें सांग न्ही. हें कांय ना. काम कितें केलें? हप्ते घेवपाचे. जुगारवाल्यांकडे हप्ते, चिऱ्यावाल्यांकडे हप्ते, रेंववाल्यांकडे हप्ते. हें काम. पुलिसांकडे हप्ते. हें काम तेजें. आणि ही बीजेपी गव्हर्नमेंटाक सपोर्ट करता असल्या बाबतीत. माझे आव्हान आसा सीएमाक, हे सांबाळ मतदारसंघ असले करपाक दिवं नाका. अरे त्या आल्लेकरान काम करून आलो, त्या बीजेपीन तरी काम करपाक जालें. आमच्या भुरग्याक एअरपोर्टार लावपाक आसलेले.
आज हांव भायर सरला एकच विशय घेवन, एम्प्लॉयमेंट, नोकरी. नोकरी दिवपा खातीर हांव भायर सरला, हर एक घरान नोकरी मेळपा जाय. तुम्ही सगळे म्हणटाले बापू आज कितें उलयता, इलेक्शना उबो रावलो म्हणून उलयता. हांवें केन्ना हांगा फटिंगगिरी केल्या? केन्नाच फटिंगगिरी करूं ना. जे उलयलें तें केलां, कारण हांव तुमचो आमदार. हांव खंयच्या पार्टीचो या गव्हर्नमेंटाचो खंयचो आमदार न्ही. जें दिसता तें उलयता. आनी आज हांव आयला तुमकां मेसेज तीच दिवपाक की हांव भायर सरला ह्या मोपाक 1 कोटी स्क्वेअर मिटर आमी एक्वायर केले. 1 कोटी जागो. जेन्ना आपूण भोगता तेन्ना ते कळटा खंय खंय म्हणसर पावतलो. कित्याक आमी ते पळयतालीं आतां हेंका दिवं काय तेंका दिवं, तेंका करूं काय हेंका करूं, अशी परिस्थिती 8 पंचायती म्हाज्या हेज्या सकयल येताल्यो. आनी फंड दिता तो 8य पंचायतीक पावतलो असो काय नासलो. थोडे थोडे भागोवचें पडटालें. आनी सर्ग कसो करतालो गा हें बी आठवण येतालें म्हाका. तेन्ना भगिनीनो, आतां तुमी बाबूचें कार्य आमची जाणटेली आहात, तांकां खबर आसा तेणी कशें कार्य 4 वेळा निवडून येवन केलां आनी कसो लोकां कडेन संपर्क दवरला तो. पूण आतां आमची हालींसराक ह्या 5 वर्सांक बी कोण नवीन सुनोवी येयल्या, तांकां भगिनीनो तुमकां खबर आसची ना बाबू आजगांवकर एक लागींची गजाली चेडूं आहा जाल्यार खबर आसतली, मतदारसंघांतलीच आसली जाल्यार खबर आसतली. पूण बाबू आजगांवकर हे कशे आमदार, ते कशें काम करता, महिला प्रती तेंचो कितली तांकां ओढ आसा, आपल्या ऑफिसान गेल्या उपरांत तिका कसो आदर दिवप, हें बाबू आजगांवकर सरा कडल्यान शिकपाचें. कित्याक भगिनीनो, आमी जेन्ना राजकारण, हांव 2002 राजकारणान गेलें तेन्ना आमकां धड आमदार कोण कितें हो कांयच खबर नासली. आमदारा कडेन गेल्या उपरांत कितें काम जाता, तेजे कडेन कसल्यो समस्या घेवन वचपाक जाय हें सुद्दां खबर नासलें. मामलेदार ऑफिस, डेप्युटी कलेक्टर ऑफिस हें सुद्दां खबर नासलें. पूण खऱ्या अर्थान बाबू आजगांवकर ह्या मतदारसंघाचे आमदार जाले तेन्ना आमदार कितें हो आमी जाणलो. आमदार कसो आसता, तेजे कडल्यान कितें काम करून घेवप हें आमी जाणून घेतलें. डेप्युटी कलेक्टरान म्हणा, मामलेदार ऑफिसार आमचो दादलो मनीस कोणूय वयतालो आनी कामां करून घेतालो. आमी बायलां तर केन्ना फुडें सरून केन्नाच वचनासलीं. पूण आयज आमची भगिनी धीटपणे घोव नासलो तरी आपूण वचोन आपलें काम करून घेता. तशेंच त्या वेळार 2002 बी सेल्फ हेल्प ग्रूप म्हणटा तो पेडण्यान नासलें आमचें तशें. कोणी किंचीत कोणी तरी एकट्यान थोड्यांनी केल्लो खंयचो रूप, पूण सेल्फ हेल्प ग्रूप हे नासले. पूण सरान सांगलें तुमी ते ग्रूप कित्याक करिना, तुमी महिला एकत्र कित्याक येयना, अशें करचें तुमी अशें म्हूण सांगना बरोबर महिला आमच्यो तयार जाल्यो. ऑफिसान आपली लिस्ट काडून नांवांय घेवन वयतालीं सराच्या आनी सांगतालीं आमकां ग्रूप करपाचो आहा. पूण तांकां खबर ना कोणाक अध्यक्ष घालया, कोणाक सेक्रेटरी घालया, कोणाक खजिनदार घालया. मागीर आमचे ज्ञानेश्वर बाई थंय पे म्हूण काम करताले. आगे तुमची कोण हुशार आसा, कशें चल्लां तें आनी कितें तें. आनी बाबू आजगांवकर सरांनी 4 वेळा ह्या मतदारसंघाचें आदी नेतृत्व केलां. 4 वेळा ते निवडून येयले आनी ह्या मतदारसंघाची कशी कायापालट केली, हेची उदरगत करतलो म्हणून मिठी मारली. सोन्या चांदी कोणूय मिठी मारीत, पूण काटेरी वाटे मिठी मारप हे एकदम कठीण आसता. तेन्ना अशा मतदारसंघात काम करून सकयल्या लेवलार सगळी कितें बारीकसाण पयलो हात घातलो. रस्ते म्हण खंय चुकोन आपापलो खर्च करून जे आहात ते आमचे सेक्युरिटी म्हणून कोण आहात, थोडे महिला आमचे आमकां वायट दिसता जे लँड लुजर, आमी लँड लुजर, हांव वारपणचो, पण आमचे थोडे महिला थंय हाऊसकीपिंगेचे कामां करता, पळोवन वायट दिसता. हे खातीर आमी एअरपोर्ट हाडलेलो काय. पण आयज हे सगळे जर चेंज करतलो जाल्यार आमी बाबू आजगांवकर सरा फाटल्यान ठामपणे एक निर्णय घेवया आनी तांकां भरघोस अशें मतान निवडून हाडून आमची फुडली कामां करून घेवया. आमच्या फुडाराक एक बरो एक बुलंद आवाज सराच्या हातीन दिवया. इतलेंच सांगता आनी म्हाजी 2 उतरां सोंपयता. धन्यवाद.
प्रवीण आल्लेकर तुमकां सगळ्यांक खबर आहा न्हू प्रवीण आल्लेकर आमदार आसा. आता हो आमदार जो आसा पळय हो एका महामंडळाचो चेअरमॅन आहा आनी ते म्हणटा कितें तर गोवा हस्तकला आणि लघु उद्योग महामंडळ ह्या वांगडाचो हो आमदार चेअरमॅन आसा. आता हस्तकला म्हटल्यार कितें तर आमच्या ज्या गोंयभरांतल्या भागांतले जे हस्तकला कारिगर आसा जे आपले वस्तू करता मागीर त्यो हस्तकला असो हातीन केल्ले वस्तू असो खूब तरेचे अशे जे वस्तू आसता ते करता मूर्ती चित्रकार असो मूर्तीकार असो त्या सगळ्यांक खंय तरी ह्या मंडळाचो फायदो जावचो त्यांच्या कलेचो प्रचार जावचो त्यांच्या कलेक वाव मेळचो त्याच बरोबर त्यांच्या कलेच्या माध्यमांतून तांकां रोजगार मेळचो हो प्रयत्न हे मंडळ करता आणि ताका प्रोत्साहन दिता तांकां आर्थीक सहाय्य करता. आता आमी जर पळयले ओवरऑल जाल्यार ह्या भागांत सुद्धा गणेश मूर्तीकार जर सोडले जाल्यार दुसऱ्या कसल्याच तरेच्या कलाकारांक वा कारिगरांक ह्या मंडळाचो आमकां फायदो जाता आमी अजून पर्यंत आमचें लक्ष दिवंक ना. हांवें तरी पळोवंक ना. तुम्ही सांगचे तुमच्या जर ह्या भागांत जर कोण तशें आसा फायदो घेवपी तर तुम्ही ते आमच्या नदरेक हाडून दिवचे जेणे करून आमकांय कळटलें की ह्या आमदाराचें जें महामंडळ आसा तेचें काम आमच्या मदीं कितपत पावल्लें आसा. दुसरें जें मंडळ जें आसा तेचें नांव लघु उद्योग. आता लघु उद्योग म्हणल्यार कितें तर आमचे जो बचत गट तुमचे आसात महिलांचे जे बचत गट आसा त्या बचत गटांक स्वयंपूर्ण जावपाक तांच्या कडेन जी कला आसा वा ते जे कितें उद्योग धंदो वा बारीकशे जे वेवसाय करूं शकता जाल्यार त्या सगळ्या लोकांक आर्थीक सहाय्य मेळचें तांकां मार्केटींग मेळचें तांकां प्लॅटफॉर्म मेळचो तांकां ट्रेनींग मेळची म्हणून हें मंडळ काम करता. पूण हांवें आतां म्हाका दिसता कमीत कमी एक 10-12 गांवांनी मिटिंगेक गेल्लो आनी लोकां कडेन चर्चा विचारलें की तुमी ह्या महामंडळाचो तुमकां कितें फायदो जाला का तर खूब सगळें उत्तर एकूच आसलें की आमकां खबर सुद्दां ना की ह्या आमदाराच्या ह्या मंडळाचून ह्या तरेचे उद्योग धंदे करपाक आमकां खंय तरी आर्थीक सहाय्य मेळूंक शकता वा हाचो फायदो आमकां जावं शकता हेची माहिती सुद्दां आमकां ना. अशा तरेचे वातावरण जें आसा ते सगळे कडेन आमी पळयल्लें आसा. आता तुमच्या हांगासर जास्त महिला आसा तुमच्या महिला गटांक अशा तरेचो कितें फायदो जाला का कोणी सांगूंक शकता मातशें. तुमचे हांगा जर महिलाचे गट आसा पळय त्या गटांक ह्या आमदाराच्या महामंडळातून लघु उद्योग महामंडळ जे आसा त्याच्या माध्यमांतून कोणें कधी स्कीम बी घेतल्या काय ना न्हू म्हणजे तुम्ही पळयात ना. सो हेचो अर्थ कितें आमी घेवंक तें बरें आसा. म्हाका खबर आहे की कमीत कमी 90% लोकांक खबर सुद्दां नासतली की आमदारा कडेन हें जें मंडळ आसा पळय तेच्या कडेन हे तरेचे गोश्टी सरकारान वापस सुरू करचे म्हणटा. तुका पत्रकार तूं वेरना एकूच तुका आपलो टॉपीक उलोवपाक आख्ख्या अधिवेशनान तो एकूच उलयता स्पीकर सर आय स्टँड हियर टू डिमांड वन कदंबा बस फ्रॉम पत्रदेवी टू वेर्णा खंय सोंपलो थँक्यू. इमॅजिन करात एक आमदार कदंबा मागता विधानसभेत आरे कदंबा दिवपाक विधानसभेक गो जाय एक फोन मार त्या चेअरमॅनाक सांग कदंबा सुरू करपाचें म्हणून सुरू करतलो हा मागीर आरे विधानसभेत कितें म्हणटा विधानसभेत मान प्रश्न लोकांचे गरजो युवकांचे स्पोर्ट्स हेल्थ फॅसिलिटीज अशे कितकेच गोष्टी आहा जेका आमी वंचीत आहा आमी पेडणेकर आयज ते तूं कांयच करूंक शकना आनी आपूण करतलो म्हणटा. सो आमी हो उद्यांक करूंक जाय. बाबू कडेन धडाडी आसा बाबू कडेन नेतृत्व आसा बाबू कडेन म्हणटा अशें अनुभव आसा आनी बाबू कडेन प्रामाणीकपण आसा आनी बारीक लोकांक कितें जाय हेका लागून बाबूच्या कडसून तळमळ आसा कळकळ आसा आनी जो मनीस प्रामाणीकपणान काम करता तोच मनीस आमचे प्रश्न विधानसभेत मांडू शकता. म्हणून मग ते सरकार दरबारी मांडून आमकां न्याय दिवपाचो प्रयत्न करतलो. अशा तरेचे नेतृत्व धडाडी अनुभव आनी सगळ्यान व्हडली आमच्या प्रती कळकळ आमच्या प्रती प्रामाणीकपणा ही ह्या मनशा कडेन आसा आनी अशा मनशा जर आमी निवडून दिलो जाल्यार नक्कीच आयज जें कितें आमी आयज सोंसता आयज आमी विचार करता आनी आयज फाटीं पडल्या त्या सगळ्यांचेर फुडें व्हरपाक आमकां नक्कीच मदत जातली. तुमकां सगळें सांगलें हांव व्हडलो लिडर न्हू हांव एक बारीक मनीस म्हाका तितलोच प्रयत्न आसा की आमी खंय तरी मिसगायड जावची न्हू ह्या लोकांच्या अमिशाक बळी पडची न्हू म्हणून हांव बाबू वांगडा प्रत्येक गांवांनी व्हिजीट करता
लोकांमध्ये चर्चा करता, लोकांकडे संवाद साधता, लोकांना आव्हान करता की आम्ही ह्या लोकांच्या फटिंगपणान आणि विद्यमान आमदाराच्या कार्यभाराक आम्ही पळयल्लो आसा. सो हे जर आम्ही दूर करतलो जाल्यार आयज वेळ येयल्ली आसा. विचार आम्ही करूंक जाय, निर्णय आम्ही घेवंक जाय, तरच आम्ही जो म्हणटा की आयज पेडणेकार फाटी पडलो, आमचे अज्ञान येता, आमकां कोण ना, हे जर दूर सगळें करतलो जाल्यार आमकां सगळ्यांक आयज एकठांयची गरज आसा. आमी सगळ्यांनी एक जावंक जाय, एक विचार करूंक जाय आनी एक निर्णय घेवंक जाय, तरच हे सगळे गोष्टी ज्या आसा हेचेर आमी मात करूं शकतले. आनी हे कर्तव्य आमचें आसा. दुसऱ्यांक दोश दिवन कांयच फायदो ना. म्हाका तेणें सांगलें हेणें सांगलें कांयच जावचें ना. पळय, बाबू कडेन तुमी कोणूय रावचूं शकता, बाबू आपूण अमके वेळार आपलें हें काम जावंक जाय. बाबू कडेन तूं अमक्याक हाड, तूं पंचाक हाड, तूं तेका हाड, हें बाबू कडेन ना. हो सगळ्यान व्हडलो बाबूचो प्लस पॉयंट. बाबू कोणाचोय फोन घेता, बाबू कोणायकय जाप दिता, बाबू कोणाय गेल्यार तूं बॉस कितें हांव सांग म्हणटा, ज्ञानेश्वर हेचें पळय कितें कर म्हणटा. आतां बाबूची एक पद्दत सांगता, बाबूची पद्दत कितें काम जर जाता जाल्यार फाल्यां ना, फाल्यां नाका तर आयज, आनी आयज जाल्यार आतांच. आमी जें म्हणटा न्हू उद्या पेक्षा आठ आनी आतां तर आतांच करुया, म्हणजे अशा तरेचे कार्य पद्दती ही बाबूची आसा. आनी बाबूचो अनुभव सगळ्यांनी घेतलेलो आसा. म्हणून तुका एकदां परत विनंती करता हांव सगळ्या लोकांक, आमी ह्या टायमाचेर कसल्याच तरेच्या अमिशाक न बळी पडटा, कोणाच्या दबावाखाल न रावता, एक पेडणेकार म्हणून, स्वाभिमान पेडणेकार म्हणून विचार करुया, एकत्र येवया आनी बाबू आजका परत निवडून हाडया आनी पेडण्या फुडें व्हरपाक आमी सगळे हे कर्तव्य करतले अशी म्हणून अपेक्षा करता. तुमकां सगळ्यांका देव बरें करूं.